देवगड तालुक्यातील मीठ मुंबई बागवाडी समुद्रकिनाऱ्यावर पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी आलेल्या काही तरुणांसोबत एक अत्यंत दुर्दैवी आणि काळजाचा ठोका चुकवणारी घटना घडली आहे. उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्याने या प्रसिद्ध समुद्र किनाऱ्यावर पर्यटकांची मोठी गर्दी होती. काही कुटुंबे निवांत बसली होती, काही लहान मुले खेळत होती. सर्व काही आनंदात सुरू असतानाच मुंबईच्या दादर नायगाव भागातून आलेल्या काही तरुणांचा एक ग्रुप तेथे पोहोचला. त्यांच्यासोबत देवगडच्या ब्राह्मणदेववाडी येथील रहिवासी असलेला एक स्थानिक मित्र होता. समुद्राचे रूप बाहेरून किती शांत दिसत असले तरी त्याचा अंतर्गत प्रवाह अत्यंत धोकादायक असतो याची जाणीव स्थानिक मित्राला होती. त्यामुळे तो आपल्या मुंबईहून आलेल्या मित्रांना पाण्यात न उतरण्याचा वारंवार इशारा देत होता. समुद्रात जाऊ नका असं तो बजावून सांगत होता. मात्र सुट्ट्यांच्या उत्साहात आणि मित्रांच्या आग्रहापुढे त्याचं काहीही चाललं नाही. शेवटी त्याचे 4 मित्र पाण्यात उतरले आणि तो स्वतः किनाऱ्यावर थांबला. सुरुवातीला परिस्थिती सामान्य वाटत होती, मात्र काही मिनिटातच समुद्राने रौद्र रूप धारण केले. अचानक लाटांचा वेग वाढला. पाण्याचा जोरदार प्रवाह या तरुणांना खोल समुद्रात आत खेचू लागला. परिस्थिती हाताबाहेर गेल्याचे लक्षात येताच बुडणाऱ्या तरुणांनी वाचण्यासाठी हातवारे करत आरडाओरडा सुरू केला. किनाऱ्यावरील लोकांमध्ये एकच घबराट पसरली आणि त्याचवेळी तिथे उपस्थित असलेला बाबूराव आणि बाळा या स्थानिक मच्छीमारांनी देवदूतासारखी धाव घेतली. लाटांचा धोका पत्करून त्यांनी आपली नौका समुद्रात उतरवली आणि बुडणाऱ्या तरुणांच्या दिशेने नेली. मच्छीमारांनी मोठ्या धाडसाने एकामागून एक करत तिघांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढून किनाऱ्यावर आणलं. यातील एकाची प्रकृती चिंताजनक होती. तो बेशुद्ध पडला होता. स्थानिकांनी तात्काळ त्याला कृत्रिम श्वासोच्छ्वास दिले आणि त्याचे प्राण वाचले. तो शुद्धीवर आलाय. त्याला पुढील उपचारासाठी आधी देवगड ग्रामीण रुग्णालय, नंतर जामसंडे येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र या सर्व धावपळीत 22 वर्षांचा तरुण खोल पाण्यात बेपत्ता झाला होता. त्याला पोहता येत असूनही समुद्राच्या तीव्र प्रवाहापुढे त्याचा निभाव लागला नाही. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक मच्छीमार आणि पोलीस रात्री उशिरापर्यंत नौकांच्या आणि फ्लॅशलाईटच्या मदतीने त्याचा शोध घेत होते. काही वेळापूर्वी जिथे पर्यटकांचा हर्ष आणि उत्साह होता तिथे आता केवळ भीती आणि शांतता पसरली आहे. केवळ काही क्षणांचा अतिउत्साह आणि मित्रांनी स्थानिक मित्राचा शब्द न ऐकल्यामुळे एका निष्पाप तरुणाला आपला जीव गमवावा लागला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जाते आहे.